बुलंद आवाज मिस्टर प्रवीणजी शिंदे। धन्यवाद प्रमोद दादा, खूप चांगल्या पद्धतीने समालोचन आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये करत आहात। तुमचा देखील आम्ही मनापासून आम्ही धन्यवाद देतोय। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय, कांदळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम केळे। हॅलो, तत्पूर्वी कैलासवासी रघुनाथ रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सन्माननीय तुलसीराम म्हात्रे एक जय बजरंग मेडिकलचे प्रोप्रायटर तसेच त्यांचे बंधू जगदीश म्हात्रे यांच्याकडून या महायुती चषकासाठी एक फर्स्ट एड बॉक्स योगदान लाभले। त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय KSK संघाकडून। धन्यवाद, असंच प्रेम आमच्यावर राहू द्या। नक्कीच आपणास देखील आपल्या करिअरसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मॅचकडे आपण वळतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईर त्याच्या साथीने फलंदाज विरूपष्टे संघाचे संघनायक आहेत आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय। बाबा स्पोर्ट्स केळे ऑन दी टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट। पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ करण्याकरिता संदीप पाटील या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत। तर स्ट्रायकर एंड वरती उजव्या हाताचा आक्रमक आणि अनुभवी खेळाडू राहुल भोईर स्ट्रायकर एंड वरती। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिला षटक संदीप पाटीलचा। पुलर लेनचा बॉल यावेळेला पंचांकडे अपील केली आहे, पंच सहमत नाहीयेत। चेंडू पॅड वरती आदळला आणि त्यानंतर लेग बायची धाव या ठिकाणी अंकित होतीये। धावसंख्या 1 या अंकावरती। पहिलाच बॉल थोडासा पुलर लेनचा ठेवला संदीप पाटीलने। स्ट्राइक रोटेट होताना आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती विरूपष्टे बॅटिंग करताना पाहायला मिळेल। संघाचा संघनायक आहे, कर्णधार आहे, त्याची देखील भूमिका खूप महत्त्वाची असेल या मॅच मध्ये। पुढचा बॉल संदीपचा, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्राकडे। क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट झाली आहे। क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली। या बॉलवरती सिंगल आली आहे। धावसंख्या 2 या अंकावरती। पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल। दुपारचं सत्र आहे, शांतमय वातावरण आणि या शांतमय वातावरणामधला हा सामना आपण पाहतोय। बाबा स्पोर्ट्स केळे संघाकडून गोलंदाजी होत असताना उलटाच बॉल ऑन साइडला, मात्र इथे पाहायचं निश्चितपणे डेड बॉलची घोषणा पंचांकडून केली जाईल। या मैदानाच्या आतमध्ये विद्युत लाईटचा पुरवठा झाला आणि तिथून हा डेड बॉलचा इशारा झालाय। ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय नयन पाटील यांना विनंती आहे, आपण मंचावरती आपला या ठिकाणी सन्मान होतोय त्याचा स्वीकार करायचा आहे। नयनजी पाटील, आपला सामना होता त्यामुळे आम्ही तुम्हाला आता या ठिकाणी आमंत्रित करतोय। 2 धाबा दफळकावरती आहेत। पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल। राहुल पाटीलकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे, तर दुसऱ्या बाजूने पाहिले तर संदीप पाटील हे देखील अनुभवी खेळाडू आहेत। मिस टाइम स्ट्रोक आहे, अतिरिक्त उंची गाठली आहे। चेंडूखाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तिथे राहुल भोईरचा झेल टिपलाय। धक्का क्रमांक पहिला राहुल भोईरच्या स्वरूपामध्ये टीम KVPC कांदळी संघाला। या ठिकाणी शुभ आगमन झाले। या व्यासपीठावरती, मुख्य व्यासपीठावरती आमचे मित्र सन्माननीय नयनजी पाटील विद्यमान सचिव आहेत आणि त्यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती, त्यांचं सहर्ष स्वागत। 2 अंकावरती पहिला धक्का, पहिली विकेट आले, राहुल भोईर बाद झाला। एक चांगल्या टप्प्यावरती संदीप पाटीलने चेंडू हाताळला आणि त्याचबरोबर त्याला झेलबाद करण्यामध्ये यशस्वी देखील झालाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय संकेत पष्टे। हा खेळाडू देखील, या खेळाडूने खूप वर्ष आपल्या गावासाठी या टीमसाठी संघर्ष केलाय। संकेत पष्टे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय। राहुल भोईर बाद झाल्यानंतर
धावसंख्येचा फरक पाहतोय 2 अंकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संदीपची गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली राहिली आहे. 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा आणि त्यात राहुल भोईरची विकेट. फुलटॉस ऑन साइडला, इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहा इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी, त्याचनंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून देखील ती चुकी पाहायला मिळाली आणि त्याचनंतर चेंडू सीमारेषे पलीकडे निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय या इनिंग्स मधला. हा पहिला चौकार संकेत पष्टेच्या बॅटमधून. संदीप पाटील याच्यासाठी मात्र पाहिलं तर ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढलंय. पहा गोलंदाज इथे नाराज असेल कारण क्षेत्ररक्षकाकडून झालेल्या चुका कुठेतरी मानसिक दबाव निर्माण करतोय गोलंदाजावरती. ज्यावेळेला गोलंदाजी चांगली होते त्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण जर खराब झालं त्यावेळेला मात्र गोलंदाजाचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा ढासळत असतो आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक बाजूने गोलंदाजी चांगली होतीये परंतु संदीपला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. पुढचा बॉल घेऊन संदीप त्याला यावेळेला पहा खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. यावेळेला मात्र कोणत्या प्रकारची चुकी होणार नाहीये. मिड ऑन मध्ये टिपलाय झेल, फलंदाज विरुचा संपलाय खेळ. इथे दुसरा धक्का टीम कांदळी संघाला. फलंदाज राहुल भोईर बाद आणि त्याचनंतर फलंदाज वीरू पष्टे देखील बाद झालाय. खूप चांगलं षटक संदीप पाटील यांचं राहिलं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अप्रतिम षटक राहिलं. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं परंतु 2 महत्वाच्या विकेट्स देखील आल्या आणि मैदानाच्या आतमध्ये जितेश पष्टे दाखल झाल्या. मिडल ऑर्डर वरती बॅटिंग करण्यासाठी तो सज्ज असेल. पहिल्या षटकामध्ये संदीप पाटीलची खूप चांगली कामगिरी राहिली आहे परंतु येणारे 3 षटक टीम कांदळी संघासाठी खूप महत्वपूर्ण ठरतील. अनेक शुभेच्छांचा वर्षा होतोय. सन्माननीय दिनेश पाटील केळे संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपन्न केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून दिलं जाईल. सन्माननीय दिनेश पाटील केळे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट्स महत्वाच्या आलेत आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज साहिलला आपण पाहू शकाल. साहिल सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आता पुन्हा एकदा संघाने त्याला संधी दिली आहे आणि ही स्पर्धा जसजशी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची देखील गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन संकेत पाहायला मिळतील. राईट हँड बॅट्समन आहेत, नुकतेच खेळपट्टीवरती दाखल झालेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला पहा अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याचनंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलने केली आहे सुरुवात. संदीप पाटीलने ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती आता त्याच पद्धतीची गोलंदाजी गोलंदाज साहिलकडून देखील पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती यशस्वी झालाय परंतु पुढचा बॉल कोणत्या टप्प्यावरती असेल कारण त्याच्या समोरचा फलंदाज पाहिला तर तितकाच ताकदवार आहे. नाव आहे संकेत पष्टे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला फुल टॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक संदीप पाटील ही चुकी करणार नाहीयेत. आणखीन एक धक्का टीम केव्हीपीसी कांदळी संघाला. मिस्टर संकेत पष्टे बॅक टू द डगआउट. परतलेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय, संकटामध्ये सापडलाय. पहिली विकेट राहुल भोईरची, दुसरी विकेट वीरू पष्टेची आणि तिसरी विकेट आले संकेतची. म्हणजे कुठेतरी आता खडतर प्रवास इथे मात्र पाहायला मिळतो टीम कांदळी संघाचा. एक बाजूने विकेट्स गमावल्या जात आहेत तर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर धावसंख्येवरती अंकुश देखील लावलाय. धावसंख्या रोखली जाते. विकेट टू विकेट गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण आणि या दोन्ही पद्धतीमध्ये टीम बाबा स्पोर्ट्स केळे संघ या सामन्यावरती आपली छाप सोडतोय. परंतु अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निशांत पष्टे.
निशांत पष्टेच्या खांद्यावरची प्रामुख्याने जबाबदारी वाढल्या. अनेकदा आपण त्याला आक्रमकता दाखवताना पाहिले, परंतु इथे त्याला संयम दाखवावा लागेल. जितेश पष्टे बरोबर एक पार्टनरशिप डील करावी लागेल, कारण एक बाजूने विकेट्स गमावले जात आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय ओव्हर द विकेटने. पहा अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपला मिस करतोय हा बॉल. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. पंच कपिल थाळके यांचा वाईटचा इशारा. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रवीण भोईर आपण या ठिकाणी संपर्क साधा. नयन पाटील आपल्याला आमंत्रित करतात. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी पहा कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाहीये, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल नाही ते देखील सांगता केली. नयन पाटील आपण मंचावरती आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. 8 धावा धावफलकावरती पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी आहे, खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने संदीप पाटीलने गोलंदाजी केली, अगदी त्या पद्धतीची गोलंदाजी साहिल या गोलंदाजाकडून देखील पाहायला मिळते. निशांत पष्टेसारख्या एक आक्रमक फलंदाजाला त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवलं गेलंय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. ऑन साईडला फ्लिक केलाय. बॅकवर्ड स्क्युअर लेग त्या ठिकाणी खाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगल डबल वरती धाव भर देण्याचा प्रयत्न आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूने विकेट्स गेले, तिथे संयम दाखवणं देखील तितकंच गरजेचं आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 5चा खेळ संपन्न झालाय. अंतिम बॉल शिल्लक आहे आणि अंतिम बॉलवरती जितेश पष्टे स्ट्रायकर एंड वरती असतील. जितेश पष्टे यांना अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकावा लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर शेवटच्या बॉलपर्यंत जितेश पष्टे यांना खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. अगदी पाहिलं तर 15 ते 18 वर्ष या खेळाडूने आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलाय आणि तोच अनुभव घेऊन या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये तो आपल्या संघाला घेऊन दाखल झालाय. अशा स्थितीमध्ये जितेश पष्टेला अनुभव दाखवावा लागेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स गमावल्या. आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्त दरामध्ये बाद झाले. त्यानंतर निशांत पष्टे आणि जितेश पष्टेच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली आहे आणि या पडत्या काळामध्ये त्यांना संघाला पुढे घेऊन जायचं आहे. अशा स्थितीमध्ये गोलंदाजी देखील चांगली होते, धावसंख्या देखील रोखली जाते, विकेट्स देखील येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना बॅटिंग करायचे. हो, काय बॉल डिलिव्हर्ड केला गेला. अप्रतिम बॉल मार्गस्थ केला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक पाहतोय आपण 3 गडी बाद 9. तर मैदानाच्या आतमध्ये पाणी दाखल करा. तत्पूर्वी आपण एक मधुर संगीत ऐकूया. देऊया डीजे ऑपरेटरला संधी. दोन षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्येचा फरक पाहतोय. 9 धावा आणि 3 विकेट्स. केव्हीपीसी कांदळी संघ खऱ्या अर्थानं अडचणीमध्ये सापडलाय, परंतु येणाऱ्या 12 बॉलवरती खूप काही कमबॅक करण्याची त्यांच्याकडे देखील ताकद आहे, कौशल्य आहे, परंतु इथून त्याचा वापर त्यांना योग्यरित्या करावा लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर वर्चस्व राखले बाबा स्पोर्ट्स केळे संघाने, परंतु येणारे 2 षटक तितकीच महत्त्वाची असतील. कांदळी संघाला पलटवार करायचा असेल तर चांगला खेळ दाखवावा लागेल. प्रवीण भोईर दाबाड. चला नयन पाटील आपल्याला बोलवत आहेत, आपण तिथपर्यंत पोहोचा. निशांत पष्टे स्ट्रायकर एंड वरती आहेत. पॉवर हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. सध्याच्या घडीला आउट इन्फॉर्म देखील आहे आणि अशा स्थितीमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी आणला जातोय गोलंदाज तुषारला. आघाडीचे गोलंदाज यशस्वी झालेत, परंतु मिडल ऑर्डरचं षटक आणि स्लॉगवरचं षटक खूप महत्त्वाचं आहे, जिथून टीम कांदळी संघ पलटवार करू शकतात, कारण दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे. त्या क्षमतेचा त्यांना योग्य वापर करावा लागेल. पॉवर हिटर फलंदाज निशांत ऑन स्ट्राईक.
पहा मी म्हटलं होतं हा खेळाडूकडे दम आहे, परंतु मिस टाइम स्ट्रोक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतःला झुकून दिलं आणि त्यानंतर संघाच्या धावा वाचवल्या. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे पलीकडे निघून जाईल की काय, परंतु 100% त्यांनी एफर्ट दिलेत आपल्या टीमसाठी. त्याला ठाऊक आहे की कित्येक वर्ष बाबा स्पोर्ट्स केळे संघ या असोसिएशन मध्ये झगडतोय, संघर्ष करतोय आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला इथे चांगली कामगिरी दाखवावी लागेल आणि क्षेत्ररक्षकाने ती कामगिरी चोखपणे बजावली आहे, धावा जरूर वाचवल्या. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 11 धावा रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, निश्चितपणाने थोडीशी दुखापत देखील त्या क्षेत्ररक्षकाला झाली आहे. अंतिम क्षणाला त्यानं चेंडू मैदानाच्या आतमध्ये ढकलला. खूप खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा धावफळकावरती आहेत. 3 विकेट्स गमावल्यात. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. निशांत पष्टे जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत निश्चितपणाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करण्याची क्षमता कांदिवली संघाकडे असेल, हे ठाऊक आहे टीम कांदिवली संघाला आणि बाबा स्पोर्ट्स केळे संघाला देखील. निशांतच्या विकेटचं महत्व तो निश्चितपणाने तो पटवून देईल. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत आहेत. सांघिक धावसंख्या 11 या अंकावरती डबल अंकामध्ये प्रवेश करत असताना टीम कांदिवली संघ पहिल्या बॉलवरती 2 धावा. प्रत्येक बॉलवरती इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल टीम कांदिवली संघाला. तुषारचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्युअर लेकडे चेंडूला ढकलला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळालं. क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल मध्ये रूपांतर. एक एक धाव खूप महत्वाची आहे. पहा एक बाजूने काही क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण देखील होताना पाहतोय. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय एकंदरीत धावा धावफळकावरती जोडल्या जात आहेत. 13 धावा. चेंडू क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा येत आहेत. तुषार चांगली गोलंदाजी करतायत. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल निशांतसाठी. यावेळेला स्लॉट मध्ये अल्टतात फुलटॉस होता. स्लॉग हिट केलाय. चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. ज्या फटक्याची गरज होती टीम कांदिवली संघाला तो स्ट्रोक आलाय मिस्टर निशांत पष्टेच्या बॅट मधून. येतोय षटकार. फळक आपण पाहू शकाल 19 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं पहिली 2 षटकं बाबा स्पोर्ट्स केळे संघाच्या नावावरती राहिली, परंतु येणारी 2 षटकामध्ये टीम कांदिवली संघ पलटवार करू शकतोय आणि ते पलटवार या षटकामध्ये निशांत कडून पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती तो आगाज करतोय, प्रत्येक बॉलवरती आक्रमकता दाखवतोय आणि यशस्वी देखील होतोय. धावसंख्या 19 या अंकावरती आहे. 3 विकेट्स गमावलेत. निशांत 6 बॉलचा सामना करत 11 धावांचे योगदान दिलंय. यावेळेला मात्र इनसाइड एज आतली कडा. मात्र पाहायचं काय घडेल. एष्टी रक्षकाची इथे देखील चुकी झाली आहे. गोलंदाजी ज्या वेळेला चांगली होते त्यावेळेला क्षेत्ररक्षण खराब होतं आणि तिथे गोलंदाज मानसिक दृष्ट्या ढासळला जातो आणि त्यानंतर फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलवरती षटकार चौकार येतात. ही चुकी क्षेत्ररक्षकाकडून का पाहायला मिळाली. जी चुकी या अगोदरच्या मॅचमध्ये दाबाट झेडो 666 संघाने केली होती ती चुकी आता मात्र बाबा स्पोर्ट्स संघाकडून देखील पाहायला मिळते आहे. सर्वात महत्वाची जमेची बाजू म्हणजे क्षेत्ररक्षण. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुमची गोलंदाजी चांगली होते, परंतु इथे क्षेत्ररक्षकांकडून सातत्याने चुका घडताना आपण पाहतोय. 20 धावा धावफळकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन तुषार सज्ज झालाय. यावेळेला मात्र अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता जितेश पष्टेचा आणि तिथून डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 20 धावा. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये धावा किती येणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. बाबा स्पोर्ट्स केळे संघ एक मोठ्या संघासमोर टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय. केव्हीपीसी कांदिवली संघाचं क्रिकेटच्या पटलावरती अगदी मोठं नाव आहे. ज्या टीमने चालू हंगामामध्ये या ओमसाई असोसिएशन्समध्ये एक ट्रॉफी आपल्या नावावरती केले आणि त्यानंतर पुढच्या स्पर्धेमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं, परंतु या स्पर्धेमध्ये नव्या उमेदीने नव्या आशेने या मैदानात उतरलेत. क्लासिकल स्ट्रोक हा जितेश पष्टेचा क्लास आहे आणि तो क्लास या फटक्यावर त्याने दाखवलाय. अनुभव काय असतो तो जितेश पष्टेने दाखवलाय. शेवटच्या अंतिम बॉलवरती येतोय दमदार शानदार चौकार.
तीन षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येचा फलक पाहतोय 24 लॉट्स ऑफ 3 विकेट. 24 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत गमावले. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. पहा, पहिल्या षटकामध्ये धावा अगदी होत्या फक्त 6. दुसऱ्या षटकामध्ये साहिलची देखील खूप चांगली गोलंदाजी राहिली. परंतु या षटकामध्ये पाहिलं तर एक चौकार, एक षटकार आणि त्याच्यानंतर एकंदरीत 15 धावा आल्या. इथे पलटवार केला केवीपीसी टीमनं. इथे समाचार घेतला गोलंदाज तुषारचा आणि तुषारची गोलंदाजी ज्या वेळेला चांगली होत होती त्यावेळेला मिसफिल्ड होत होतं आणि त्याचाच फटका टीम बाबा स्पोर्ट्स खेळ संघाला बसलाय. 3 षटकांच्या अखेरीस 24 धावा, शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉल करिता निलेश गोलंदाजीसाठी सज्ज असतील. स्ट्रायकर एंडवरती निशांत पष्टे, पॉवर हिटर फलंदाज. आपण पाहिलं एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. षटकातला पहिला बॉल इथून ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल निशांत करिता. अगुट डब्याचा बॉल हुक केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक मधील प्रेक्षक, चेंडू निघून गेलाय डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी या इनिंग्स मधला निशांत पष्टेच्या बॅटमधून हा दुसरा दमदार षटकार आपण पाहतोय. बॉल आणि त्याला खऱ्या अर्थानं पूल केलं ऑन साइड मध्ये. निलेशची ही चुकी आहे खऱ्या अर्थानं. निशांत पष्टे सारख्या एक आक्रमक शैलीच्या फलंदाजाला तुम्ही अशा पद्धतीने बॉल मार्गस्थ करू शकत नाहीयेत. त्याचं उत्तर तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच मिळणार आहे आणि ते उत्तर त्याने पहिल्या बॉलवरती दिलंय. हाफ ट्रॅकर बॉल म्हटलं तर फलंदाजाचा आवडता बॉल आणि त्याला तो सोडणार नाहीये. विशेषतः निशांतसारखा फलंदाज तरी नाही सोडणार आहे. तर धावसंख्या 6 ने पुढे पोहोचते 30 या अंकावरती. पलटवार करत असताना या मॅच मध्ये टीम कांदळी संघ सुरुवातीला संघर्ष करत होता. त्यानंतर जितेशची आणि निशांतची एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि या पार्टनरशिपमधून एक चांगला मार्ग त्यांनी शोधून काढलाय. इथे देखील गुडघे टेकवलेत खेळपट्टीला. बॅकवर्ड स्किअरला इकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र आली आहे दुसऱ्या धावेसाठी. इथे मात्र थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं आणि तिथे जितेश पष्टे यांना बाद व्हावं लागलं. खराब कॉल कॉम्बिनेशन. रनआउटची विकेट आली आहे. विकेट क्रमांक 4. केली आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पारस. या फलंदाजाला आपण पाहू शकाल. अगदी विचार केला तर कमी वयाचा खेळाडू आहे आणि चालू हंगामामध्ये गोलंदाजी फलंदाजी त्याची चांगली राहिली आहे. 6व्या क्रमांकावरती त्याला बॅटिंग करण्यासाठी कर्णधाराने धाडलंय. चेंडू शिल्लक आहेत या डावातले 4. या 4 बॉलवरती धावा किती येणार? 31 धावा धावफलकावरती आहेत. दुपारचं सत्र आहे. निलेश इथून मात्र पुढचा बॉल घेऊन जातील पारस करिता. यावेळेला स्टेप आउट होऊन पुढच्या बाजूने चेंडूला ढकललाय लॉंग ऑन कडे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेकी करतोय. निशांतला ठाऊक आहे इथे मला स्ट्रायकर एंडवरती थांबणं गरजेचं आहे कारण अंतिम षटक आहे. इथे मला आक्रमकता दाखवावी लागेल. माझ्या संघाची धावगती वाढवायची आहे मला आणि त्याच अनुषंगाने स्ट्राईक त्याने आपल्याकडे ठेवली आहे. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 32 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन निलेश सज्ज झालाय. यावेळेला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आउट ऑफ द लेग स्टंप. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पाहिलं तर खूप लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. मागील मॅच मध्ये लेग स्विंग मध्ये खूप चांगली कामगिरी निलेश यांनी संपन्न केली होती आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी आता देखील ते करण्याचा प्रयत्न करतायत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 3 बॉलवरती निशांतचे प्रयत्न असतील. आक्रमकता ते दाखवतील का? निशांत यांनी 9 बॉलचा सामना केलाय. 19 धावा आतापर्यंत खर्च केलेत. पुढचा बॉल इथून मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अतिरिक्त स्विंग आणि त्यानंतर एसटी या ठिकाणी उद्ध्वस्त केली गेली. अर्थात फलंदाजाला त्रिफळाचित केलं गेलंय. आणखीन एक धक्का टीम कांदळी संघाला निशांतच्या रूपामध्ये. हा 5वा धक्का म्हणजे अर्थात निम्मा संघ हा परतीच्या प्रवासाला डगआउटच्या रस्त्याला निघून गेलाय. धक्का क्रमांक 5.
मी टॉस साठी आमंत्रित करतोय. पुढील मॅचचा टॉस कुंदे स्पोर्ट कुंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये वीर बजरंग खरिवली दोन्ही टीम्सचे कर्णधार. आपण टॉस साठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 33 धावा धावफळकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी यश आलाय. 33 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. संदीप पाटील जे खूप चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळाली. यश स्ट्रायकर एंड वरती. अंतिम बॉल निलेश यांचा. 2 बॉल शिल्लक आहेत, माफ करा. 33 धावा धावफळकावरती आहेत. त्यानंतर पुढील सामन्याचा आपण टॉस देखील करणार आहोत. कुंदे स्पोर्ट कुंदे विरोधामध्ये संघ असेल वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली. या ठिकाणी पाहतोय आपण निलेश सज्ज झालायत गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज यश आहे. डावव्या हाताचे डावकुरे फलंदाज आहेत. त्यांच्या खांद्यावरची प्रामुख्याने जबाबदारी आता वाढली आहे, कारण एक बाजूने पाहिलं तर अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या येणाऱ्या 2 बॉलवरती त्यांना धावा करायच्या आहेत. मात्र धावा किती येतील याकडे प्रेक्षकांची नजर असेल. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र स्लॉग स्वीप केल्या बॉलला डीप मिड विकेट कडे. पहिली धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी होते तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 35 धावा धावफळकावरती. अंतिम बॉल या इनिंग्स मधला. शेवटच्या बॉलवरती धावा किती येणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट केला जाईल. चालू असलेला सामना बाबा स्पोर्ट्स केळे त्यांच्या विपक्षामध्ये टीम केव्हीपीसी कांदळी. सुरुवात दमदार होती बाबा स्पोर्ट्स केळे संघाची, परंतु त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप आपण पाहिली जितेश पष्टे आणि निशांत पष्टे, आणि तिथून एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती टीम कांदळी संघ. फुल टॉस. आ बैल मुझे मार. फेकून दिलाय 6 धावांसाठी. आउट ऑफ द पार्क. येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 41 अंकावरती. विजयासाठी लक्ष असेल 24 बॉल आणि 42 धावा. तर आपण टॉस साठी जाणार आहोत. अर्थात एक बाजूने असेल वीर बजरंग खरिवली आणि दुसऱ्या बाजूने असेल कुंदे स्पोर्ट कुंदे. आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्याला प्रमोद दादा यांचा आवाज ऐकायला मिळेल. आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय प्रमोदजी थाळके यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते हा टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचलोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना कुंदे स्पोर्ट कुंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय वीर बजरंग खरिवली. नाण्याच्या एक बाजूने पाहतोय आपण महायुती चषक आणि दुसऱ्या बाजूने KSK. KSK इज अ कॉल आणि आलाय देखील. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आणि समालोचनाचा कारभार देखील आपण उचलायचा आहे. तर नाणेफेकीचा कौल वीर बजरंग खरिवली आपण जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार आहात. समोरचा संघ यजमानी आहे, घरचं मैदान आहे. अशा संघाच्या अगेन्स्ट खेळताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांचा रोखण्यात प्रयत्न करू. पहिल्या मॅच मध्ये थोडासा तुम्हाला संघर्ष करावा लागला होता पाचापूर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. मात्र या मॅच मध्ये खेळत असताना टीम कुंदे संघाच्या अगेन्स्ट काही रणनीती असेल? नाही, काही नाही. आणि त्यानंतर कपिल, नाणेफेकी तुम्ही गमावली, नाणेफेकी जिंकली असते, काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच केले असते मी. अर्थात तुमच्या मनासारखा कौल आलाय. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही तब्बल 72 धावा या ठिकाणी उभ्या केल्या होत्या. या मॅच मध्ये किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि या मॅच मध्ये जास्तीत जास्त अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असतील जो आउट ऑफ फॉर्म आहे? जतीन थालके. आणि निश्चित मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना घरचं मैदान आहे, घरची खेळपट्टी आहे. या खेळपट्टी संदर्भात काय सांगशील? खेळपट्टी बॉलरांसाठी खूप चांगली आहे. कधी बॉल पुढे राहतो, वरती राहतो, खाली राहतो असं. नक्कीच दोन्ही टीम्सला देऊयात शुभेच्छा, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात देखील होती. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. तिथे माझे साथी समालोचक प्रमोद थाळके सर उपस्थित आहेत. थँक्यू सो मच.
हॅलो, थँक्यू प्रवीणजी. चालू असलेला सामना बाबा स्पोर्ट्स केले वर्सेस KVPC कांदली. बाबा स्पोर्ट्स केले संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी साठी आमंत्रित केलेलं ते KVPC कांदली संघाला. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर माझे को स्कोरर दीपक थालके मला सांगताना की 5 बाद 41 धावांपर्यंत मजल मारली आणि 42 धावांचं 24 चेंडू आणि 42 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान ठेवलेले ते बाबा स्पोर्ट्स केले संघाला. तर सलामीची सुरुवात करण्यासाठी केले संघाकडून या ठिकाणी सामन्याची सुरुवात करणारा तुषार आणि निलेश. बघूया चालू असलेला सामना. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना बाबा स्पोर्ट्स केले वर्सेस KVPC कांदली. KVPC कांदली संघाने प्रथम फलंदाजी करताना 24 चेंडू मध्ये जवळजवळ 41 धावा कुठून काढल्या. त्यामध्ये मोठं योगदान होतं ते निशांतचं. त्याने 9 चेंडू मध्ये जवळजवळ 200च्या सरासरीने 18 धावा कुठून काढल्या. बघूया आता मात्र 24 चेंडू आणि केले संघाला 42 धावांचं एक भलं मोठं आव्हान. परंतु या सकाळपासून सत्रामध्ये आपण जर बघितलं तर बॅट्समनचा बोलबाला या ठिकाणी या कुंदे स्पोर्ट्स कुंदेच्या मैदानावर राहिलेला आहे. नक्कीच चेस करताना या ठिकाणी तोच इतिहास केले स्पोर्ट्स कडून पाहायला मिळतोय का. पारीची सुरुवात करण्यासाठी तुषार. हा चेंडू मात्र खूपच सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण, रनआउटचा मौका. परंतु नक्कीच या ठिकाणी रिस्कला अंजाम दिला आणि या ठिकाणी 1 धावेनंतर संघाची धावसंख्या अकाउंट ओपन केलं जातोय 1 धावेवर. मयूर कांदली संघाकडून एक अष्टपैलू असा खेळाडू. खूपच अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि अनुभवाला सोबत घेऊन तो कांदली संघाचा प्रथम षटक घेऊन येतोय मयूर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीच फेरबदल होताना दिसतोय. मयूर एक दांडगा अनुभव त्याच्याकडे असलेल्या क्रिकेटच्या विश्वातील एक मोठा स्टार खेळाडू कांदली संघाकडून. आपण पाहत आहात एष्टांच्या मागे माझे मित्र राहुल हे देखील या ठिकाणी कांदली संघाला नेहमीच मोठं योगदान देताना. मयूर टू लेफ्ट आर्म बल्लेबाज या ठिकाणी तुषार प्रथम सामना करतो या ठिकाणी मयूरचा. हा चेंडू मात्र खेळून काढलेला चेंडू या ठिकाणी इनफिल्ड त्या ठिकाणी फील्ड केला जातो. 1च धावेवर समाधान मानावं लागतंय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही मयूर. मी तुम्हाला पहिल्यांदा देखील सांगितलं होतं, सुरुवातीलाच सांगितलं की मयूर हा एक नामवंत गोलंदाज आहे, एक दर्जेदार शैलीचा गोलंदाज आहे आणि तोच दर्जेदारपणा या ठिकाणी या KSKच्या मैदानामध्ये प्रात्यक्षिक घडवताना बघूया. मयूर आतापर्यंत 2 चेंडू टाकून धरले, 2 चेंडूवर 2च धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी रनअप एक आणि आता मात्र अंधाधुंद गोळीबार करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. डॉटच्या रूपाने चेंडू जातो विकेट किपर कडे. कोणत्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. आता मात्र काहीसा रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय निलेशला. जवळजवळ बाबा स्पोर्ट्स केले संघाला जर विजय अर्पण करायचा असेल तर नक्कीच जवळजवळ 11च्या सरासरीने पर षटक त्यांना धावा काढावे लागतील. आणि हा जो षटक असतोय तो पॉवर प्लेचं षटक मानला होतोय आणि पॉवर प्लेचं षटक तुम्हाला माहिती आहे. आता मात्र स्टेप आउट करून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु हम भी किसी से कम नाही या प्रकारचा एक बाणा दाखवताना या ठिकाणी मयूर. मी उत्कृष्ट गोलंदाज का म्हटलं होतं, दर्जेदार गोलंदाज, एक गुणवंत गोलंदाज का म्हटलं होतं, तर त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मयूर करताना. लगातार 2 चेंडू. आता मात्र या ठिकाणी निलेश काहीसा नाराज होताना आपल्या शैलीवर. तोच निलेश आता मात्र पुन्हा एकदा कोण मिस टाइम शॉट या ठिकाणी फिल्डर कडे जातोय. कोणत्या प्रकारचा मोठा शॉट नाही. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या संत गतीने पुढे सरकताना माझे को स्कोरर दीपक थालके सांगताना बिनबाद 3. आता मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो मयूर.
आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही, जसं तसं लॉक करून ठेवलेले या ठिकाणी तुषार आणि निलेशला. पारीची सुरुवात करताना जो संघ बाबा स्पोर्ट्स केले संघ त्याचे जे नेतृत्व करताना माझे मित्र संदीप पाटील. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी वेल जज करण्यामध्ये मिस्टेक होते, एक लॉलीपॉप जेल सुटला जातोय या ठिकाणी. जीवनदानचा आशीर्वाद दिला जातोय तुषारला. 2 धावा पूर्ण केल्या जातात. मात्र 2 धावेनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती बिनबाद 5. काय षटक हाताळलं या ठिकाणी मयूरने. पॉवर प्लेचं षटक आपण म्हणतोय की फील्ड रेस्ट्रिक्शन असतात आणि या फील्ड रेस्ट्रिक्शन मध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं ते मयूरने. 6 चेंडू आणि फक्त धावा खर्च केला त्या 5. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची विकेट नाही, परंतु कोणत्याही प्रकारचा मोठा शॉट देखील नाही. मी सुरुवातीला देखील सांगितलं होतं बाबा स्पोर्ट्स केले हा संघ मोठा संघ आहे, परंतु त्याची लक्ष्याचा पाठलाग करताना 42 धावांचा पाठलाग करताना तुषार आणि निलेश हे काहीच या ठिकाणी अयशस्वी ठरलेले आणि धीस टोटल क्रेडिट गोज टू द मयूर, वन अँड ओनली मयूर. त्यानंतर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो पारस. नक्कीच नावाप्रमाणे पारस सारखं काम करावं लागेल, कारण की कांदळी संघाला या मोठ्या टुर्नामेंटमध्ये महायुती चषकामध्ये आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर पारसला उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावी लागेल. मयूरच्या पायावर पाय ठेवून त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच अशा आकांक्षा तर खूप असतील. पारस एक आपल्याला माहिती आहे पारस ज्या ठिकाणी लागतोय त्या ठिकाणी सोनं होतंय आणि नक्कीच सोनं देखील या ठिकाणी करावं लागेल पारसला. आता मात्र चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडूला या ठिकाणी कॉट केला जातोय. या ठिकाणी पारीचा अंत होतोय, निलेशच्या पारीचा अंत होतोय. केलेचे स्वतः कर्णधार आहेत या ठिकाणी. देखो पहा तर बाबा स्पोर्ट्स संघ हा काहीसा संकटामध्ये सापडतोय आणि संकटामध्ये संकटमोचक म्हणून बनण्यासाठी स्वतः कर्णधार या मैदानामध्ये उतरतोय. नक्कीच काहीसा आदर्श घेण्यासारखा आहे संदीप पाटीलचा. जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये सापडतोय तेव्हा स्वतः कर्णधार उतरतोय. नक्कीच एक मोठा उत्कृष्ट असा नामवंत दर्जेदार गुणवंत असा खेळाडू आहे संदीप पाटील. उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत तेच संदीप पाटील फलंदाजीची भूमिका करताना. या ठिकाणी मात्र पारसच्या अशा आकांक्षा खूप वाढलेल्या. चेंडूला भिरकावून दिलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. या ठिकाणी 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक चांगला क्रिकेटिंग शॉट प्रथमच पाहायला मिळतोय संदीप पाटीलच्या बॅट मधून. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या पुढे जाते ती 1 बाद 7 धाव. आता देखील जर बाबा स्पोर्ट्स केले संघाला जर विजय अर्पण करायचा असेल आणि या कुंदे स्पोर्ट्स कुंदे महायुती चषकामध्ये आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर संदीप पाटीलला काहीच मोठं योगदान द्यावं लागेल. स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधारने एक मोठी जबाबदारी स्वीकारलेली. स्वतः उतरला 1 डाऊन साठी. निलेश हा अयशस्वी झाल्यानंतर स्वतः कर्णधार संदीप पाटील आपण पाहतोय. पारसचा सामना करतोय संदीप. आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच किरण थालके मला खुणावतात. हा चेंडू खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेनंतर संघाची धावसंख्या वाढते ती 1 बाद 8 धावा. संत गतीने काहीच लक्षाचा पाठलाग करताना बाबा स्पोर्ट्स केले संघ अजून देखील अशा आकांक्षा त्यांच्या टिकून आहेत, कारण की त्यांचा एक मोठा फलंदाज स्वतः कर्णधार क्रीजवर मौजूद आहे. आता मात्र ब्रॉकल मध्ये टाकलेले चेंडू कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही. या चेंडूवर मोठा फटका खेळणं म्हणजे खूपच मोठं फलंदाजीची या ठिकाणी स्किल दाखवण्यासारखं आहे, कारण की
मला क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये आपण म्हटलेलं आहे की वीरेंद्र सेहवागने म्हटलेलं आहे की परफेक्ट यॉर्कर हा क्रिकेट हिस्ट्रीमध्ये खूपच महत्त्वाचा असतोय आणि तोच अस्त्र एक मोठा अस्त्र घेऊन येतो तो पारस हा कानली संघाकडून. पारस आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत, त्यामध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत त्या पारसने आणि 1 विकेट अर्जित करण्यामध्ये सक्सेसफुल ठरलेला आहे तोच पारस. आता मात्र प्रथमच सामना करेल या ठिकाणी तुषार जो सलामीसाठी लेफ्ट आर्म बल्लेबाज आलेले आणि आता मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, डाव्या इष्टीच्या बाहेरून जाणार चेंडू. एक निर्धाव चेंडू जातोय, डॉटच्या रूपाने जातोय. फलंदाज तुषार काहीसा या ठिकाणी जज करण्यामध्ये मिस झालेले आहे. त्याला वाटला की हा चेंडू खराब आहे, वाईट आहे आणि जाऊन दिला त्या चेंडूला, मात्र डॉट चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा एक डाव्या इस्ट्रीटच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच किरण थालके मला आता मात्र खुणावतात की आता मात्र हा चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेनंतर संघाची धावसंख्या एक धीम्या रीतीने पुढे सरकताना ती म्हणजे 1-10. आता काहीसा बाबा स्पोर्ट्स केले संघ डबल फिगर मध्ये या ठिकाणी प्रवेश करताना 10वर 1-10. आतापर्यंत जर विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष ठेवलं होतं प्रथम फलंदाजी करताना कानली संघाने. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेतलेले, चेंडू जातो त्या ठिकाणी. 2 फिल्डर त्या ठिकाणी एक उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दोघांचा एक गुड कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि दोन धावा या चेंडूवर मिळतात आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली होती 1-12. आता मात्र तुषारला काहीच मोठे फटके खेळावे लागतील जर या महायुती चषकामध्ये 2025 या चषकामध्ये आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर नक्कीच मात्र तुषारला काहीची कामगिरी मोठी करावी लागेल. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चकतोय, मोठ्या फटक्याच्या नादामध्ये या ठिकाणी तुषारला शांत करण्यामध्ये यशस्वी ठरतोय पारस. मी पुन्हा एकदा या ठिकाणी पारसचं कौतुक करेन कारण की पारसने उत्कृष्टरित्या गोलंदाजी करून फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. तो पारस उत्कृष्ट अशी मयूरनंतर गोलंदाजी केली केव्हीपीसी कानली संघाकडून. त्यानंतर आता 3रं षटक घेऊन येतोय तो नवीन गोलंदाज. या ठिकाणी काहीशी रणनीती बनवताना परंतु कोणत्याही प्रकारचा जास्तीचा वेळ या ठिकाणी दौडवायचा नाहीये कारण की आपल्याला अजूनही काही सामने खेळवायचे बाकी आहेत. हा 2ऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय केव्हीपीसी कानडी वर्सेस बाबा स्पोर्ट्स केले. नक्कीच जो संघ विजय होईल तो नक्कीच 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपलं अस्तित्व जिवंत ठेवेल. हॅलो, तर मित्रांनो आपण पाहत आहात कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित महायुती चषक 2025 एक ओम साई क्रिकेट असोसिएशन मधील मोठी टुर्नामेंट आपण पाहतोय. दरवर्षी या टुर्नामेंट या संघाचं केएसकेचं आयोजन हे एक दिमागदार आयोजन आपण पाहतोय, एक मोठं आयोजन. नक्कीच जो संघ या टुर्नामेंट मध्ये आपलं पार्टिसिपेट करतोय तो तारीफ करून जातोय. हे आयोजन पाहतात एक मोठं भलं मोठं असं मैदान आणि हे मैदान बनवण्यासाठी नक्कीच या ठिकाणी केएसके संघ खूप मोठी मेहनत करतोय. दररोज आपण पाहत आहात की ही मोठी टुर्नामेंट आयोजन करण्यासाठी सर्व खेळाडूचे सर्व टीमचे खेळाडू खूपच मेहनत करताना आणि ह्या मेहनतीचं फळ या ठिकाणी आपण पाहतात. महायुती चषक 2025
हा संपन्न होताना आजचा हा तिसरा दिवस या ठिकाणी माझे सहयोगी कॉमेंटेटर सन्माननीय प्रवीणजी शिंदे सर यांचं शुभ आगमन होत आहे. मी KSK संघाकडून त्यांचं खूप खूप स्वागत करतोय. नक्कीच आपण 3 दिवस सलग तिसरा दिवस आज एक गोड आणि सुमधुर आवाज आपण पाहतोय. आणि हा चेंडू पंच मला खुणावतात की हा चेंडू खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव मिळेल. नक्कीच आपण पाहत आहात केले संघाकडून अजूनही अस्तित्व कायम राखण्यासाठी टीमचा संघाचा कर्णधार स्वतः संदीप पाटील या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावर. आता मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न काहीसा मिस केला जातोय, मिस शॉट होतोय, मिस टायमिंग होतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आतापर्यंत आपण बघितलं तर बाबा स्पोर्ट्स केले संघाच्या सर्व फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे KVPC संघाचे सर्व कांदळी संघाचे सर्व गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. त्याचं पूर्ण क्रेडिट जातोय. तो प्रथम आला तो मयूर, एक अनुभवी असा गोलंदाज, एक अष्टपैलू असा गोलंदाज या ठिकाणी कांदळी संघाकडून. त्यानंतर आला तो पारस, एक युवा गोलंदाज, उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. त्याने 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आणि विकेट मिळवली ती म्हणजे 1. त्यानंतर आलेला प्रीतमने पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवर मात्र संदीप सारख्या मोठ्या फलंदाजाला एक मोठे शॉट खेळण्यामध्ये रोखण्यासाठी यशस्वी ठरलेले तो प्रीतम. पुन्हा एकदा प्रीतमचा सामना करेल. आतापर्यंत सलामीसाठी आलेला तो तुषार. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी एक वेल जज केला जातोय परंतु कॅच सोडलेला आहे. या ठिकाणी एक आयुष्मान भवाचा आशीर्वाद दिलेला आहे तो म्हणजे तुषारला. एकच धाव मिळेल आणि या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1/15. या ठिकाणी चेक केला जातोय अंपायर स्क्रीनवर. या ठिकाणी आपण पाहत आहात की बॅट्समनची डिमांड आहे की हा षटकार आहे की या ठिकाणी सक्सेसफुल झालेले क्षेत्ररक्षक. तर नक्कीच आपण पाहत आहात की एक उत्कृष्ट जज केला जातोय परंतु लाईनच्या आतमध्ये आहे तर रोखण्यामध्ये यशस्वी ठरलेले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. तर नक्कीच खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला कांदळी संघाच्या माध्यमातून. एक या ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधील एक मोठा संघ मांडला जातोय. या संघाकडे आपण पाहत आहात की मयूर सारखा एक अष्टपैलू खेळाडू. त्यानंतर आपण पाहत आहात माझे मित्रवर्य राहुल भोईर, हे देखील सातत्याने कांदळी संघाला एक मोठं योगदान देताना. त्यानंतर पुन्हा एकदा प्रीतम सामना करेल तो संदीप पाटील, स्वतः कर्णधार आहे बाबा स्पोर्ट्स केले संघाचा. आता मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढलेले एक उत्कृष्ट डिलिव्हरी हँडल करतो या ठिकाणी प्रीतम. ज्याप्रमाणे मयूरने त्यानंतर पारसने आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी प्रीतम एक उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय कांदळी संघाकडून. नक्कीच आज जर आपण बघितलं माझे को स्कोरर दीपक तालके मला सांगताना की कोणत्याही प्रकारची एक देखील बाउंड्री बाबा स्पोर्ट्स केले संघाने या ठिकाणी अर्जित केलेली नाही आणि त्याचं पूर्णपणे श्रेय जाते ते सर्व कांदळी संघाच्या गोलंदाजांना. नक्कीच खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते कांदळी संघाकडून आणि विशेषतः प्रीतम. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडूवर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करताना या ठिकाणी प्रीतम पुन्हा एकदा सामना करेल. या ठिकाणी तुषार, मागच्या चेंडूवर एक मोठा आघात केला होता तो तुषारने आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू होते हवेमध्ये आणि चेंडू होते आउट ऑफ बाउंड्री पार फॉर द 4-4-4. कम ऑन डीजे.
6 big hit, come on DJ. इडली दी मेड ये बड़ा प्लेयर है। तो यहाँ पर इनामों की बौछार होती हुई संदीप पाटिल, अगर और एक छक्का लगाया तो रिस्पेक्टेड दिनेश बोयर जी की ओर से 200 रुपए का इनाम आया है। कैश प्राइज आता हुआ यहाँ पर खुद कैप्टन है बाबा स्पोर्ट्स केले टीम के, एक बड़ा शॉट खेला, गेंद को डायरेक्ट आउट ऑफ बाउंड्री पार भेज दिया। काफी देर तक खामोश रखा था, लगभग वन डाउन के लिए आए थे, लेकिन ये बड़ी पारी खेलने में माहिर है। इनके पास पेशेंस है और पेशेंस रखा, इंतजार किया और गेंद आने दी और गेंद को भेज दिया आउट ऑफ बाउंड्री पर। इस गेंद को फिर से भटकी हुई गेंद और अच्छा कमबैक किया, एज एंड टेकन। संदीप पाटिल की पारी का अंत होता हुआ यहाँ पर खामोशी चाहती हुई यहाँ पर केले टीम के पेवलेन में एक बड़ी मछली जाल में आती हुई संदीप पाटिल बैक टू द डबआउट। कम ऑन डीजे। तुमचा रिमोट कंट्रोल है। थैंक यू। तो लगभग सभी प्रेक्षकों को जो भी YouTube के माध्यम से जो मैच देख रहे सभी व्यूवर्स के लिए मैं बताना चाहूंगा कि 6 गेंदों और 16 रन की जरूरत थी। उसके बाद जो आतशी षटकार लगाया था, संदीप पाटिल के बल्ले से आया था, उनकी पारी का अंत होता हुआ निराश पाओ यहाँ पर पेवलेन में वापस आते हुए और उनकी जगह जाए निखिल। तो अभी 4 गेंदे और जीतने के लिए 10 रन की अभी भी जरूरत। क्या मैच चल रहा है यहाँ पर कुंदे स्पोर्ट्स कुंदे, यहाँ पर मैदान पर एक बिग फाइट चलती हुई बिटवीन द KVPC कांदली वर्सेस बाबा स्पोर्ट्स केले। 4 गेंदे और 10 रन, एक तेरी और एक मेरी। ये गेंद को बुलटॉस बनाकर खेल दिया, गेंद जा रही आउट ऑफ बाउंड्री पर फॉर द 6। क्या जोश दिख रहा है यहाँ पर, एक तुम्हारी तो एक हमारी। संदीप पाटिल के बाद ये निखिल आया, निखिल ने कहा दादा आप गए लेकिन मैं आ रहा हूं और ये गेंद को भेज दिया आउट ऑफ बाउंड्री पर 6 रन। तो लगभग बची हुई 3 गेंदों में जीतने के लिए चाहिए 4 रन। तो क्या पारी को पलटा है यहाँ पर। पहले आपने इक्वेशन देखा 6 गेंदे और 16, अभी इक्वेशन दिख रहा है 3 गेंदे और सिर्फ 4 रन। तो लगभग यहाँ पर इक्वेशन को काफी इजी किया। मैंने पहले भी कहा था ये बिग टूर्नामेंट है, ये बिग फाइट है, हर एक अपनी यहाँ पर अपनी पहचान के लिए खेल रहा है, अपनी ट्रॉफी को अपने घर पर लेकर जाने के लिए खेल रहा है और वही निखिल ने किया। ये गेंद शॉर्ट आर्म और यहाँ पर देखो मिस एंड डॉट, एक तेरी और एक मेरी। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर छक्का और चौथी गेंद डॉट। तो अभी भी जीतने के लिए 2 गेंदे और 4 रन की जरूरत। क्या मुकाबला चल रहा है, एक तेरी तो एक मेरी। निखिल भी दिखा रहे, उसके बाद यहाँ पर निशान भी दिखा रहे कि ठीक है आप एक कर रहे हो तो उसके बाद मैं 2 करूंगा, ठीक है। तो अभी यहाँ पर देखते हैं निशान सामना करेंगे निखिल का। एंड दोनों के नेम में शुरुआत हो रही है एंड से, क्या होता है एंड कैसे होता है ये देखा जाएगा। तो निखिल सामना करेंगे निशांत का। ये गेंद फिर से गेंद को भेज दिया, गेंद में और गेंद जा रही आउट ऑफ बाउंड्री पर फॉर द 4 एंड यहाँ पर विनिंग षटकार लगता हुआ यहाँ पर निखिल के बल्ले से 2 गेंदों पर 2 छक्के लगाए और बाबा स्पोर्ट्स केले टीम को जीता है। संदीप पाटिल एंड टीम बहुत आपको शुभकामनाएं, कांग्रेचुलेशन, बहुत अच्छा खेले और आपको तीसरी इनिंग के लिए, तीसरे मैच के लिए, तीसरे राउंड के लिए मेरी तरफ से बहुत शुभकामनाएं। और उसके बाद जो मैच होने जा रहे हैं दूसरे राउंड का, ये वीर बजरंग खरिवली वर्सेस
या ठिकाणी एक बाबा स्पोर्ट्स केले संघाकडून निखिल जो या सामन्याचा हिरो ठरलेला त्याच्यासाठी या ठिकाणी केले गावचे एक सुपुत्र देवा जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं. नक्कीच निखिल या ठिकाणी आपण यायचे, आम्ही मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान करू इच्छितोय. त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब या कुंदे स्पोर्ट्स कुंदे महायुती चषकाचे सर्व यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेले. निखिल आणि स्टेजवर यायचे, नक्कीच कुंदे स्पोर्ट्स कुंदेकडून आपला सन्मान केला जातोय, आपल्याला पारितोषिक दिलं जातोय. आणि त्याचप्रमाणे संदीप पाटील